नमस्कार. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल येणाऱ्या कंबाईन गट क पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. महत्त्वाच्या विषयावर. गट क ची पूर्वपरीक्षा आहे 25 ऑक्टोबरला आणि आता त्याला गट कच न म्हणता आपण गट क आणि तलाठी असं बोलायला लागलोय. कारण तलाठी पदाचं महत्त्व, तलाठी पदाबद्दल विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती आणि एकूणच पदांची संख्या बघितली असता गट क चं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आणि त्यापेक्षा जास्त तलाठी पदाकडे दिलं जाताना दिसतंय. म्हणून त्याला उल्लेख करताना फक्त गट क न करता आपण तलाठीही बोलतो. तर ह्या पदासाठी 25 ऑक्टोबरला पूर्वपरीक्षा आहे आणि त्याच्यानंतर बरोबर 2च महिन्यामध्ये मुख्य परीक्षा पण आहे. अगोदर सरळसेवीच्या परीक्षेमध्ये एकच परीक्षा राहायची आणि त्यावर आधारित निवड व्हायची. पण आता पूर्व आणि मुख्य असं 2 परीक्षा होत आहेत. ऑलरेडी होत आहेत गट ब आणि गट क मध्ये आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तलाट्याचं पद त्याच्यामध्ये येणं आणि त्यासाठी पूर्व आणि मुख्यची तयारी करावं लागणं या दृष्टिकोनातून अनेक विद्यार्थी या विषयाकडे पाहताना दिसत आहेत. तर मग आत्ता मी तयारी मुख्यची करू की पूर्वची करू? मुख्यची तयारी करू तर मग पूर्व निघाली नाही तर काय करू? आणि फक्त पूर्वची तयारी करू तर पुढे मुख्य निघाली नाही तर काय करू? ह्या सगळ्या प्रश्नांचं अधिक जास्त प्रश्नचिन्ह तयार होताना दिसतंय. म्हणून इथं महत्वाचा अर्थ समजून घ्यायचा आहे की 25 ऑक्टोबरला परीक्षा आहे तर ऑक्टोबर मधले 10-20 दिवस असेच जातात. त्यामध्ये विशेष तयारीला वेळ मिळतो किंवा आपली तयारी होतेच असं नाही. त्यामुळे एक्झिक्यूट करता येईल असे रिअल 2 महिने आपल्या हातात आहेत, ऑगस्ट आणि सप्टेंबर. या 2 महिन्यामध्ये आपण ज्या विषयाचा अभ्यास ऑलरेडी आता केलाय, अभ्यास चालू केलाय, अभ्यास करणार आहोत, काही क्लास केलाय, काही ऑलरेडी क्लास झालाय किंवा सेल्फ स्टडी करणार आहोत, पुस्तकातून वाचणार आहोत, नोट्समध्ये वाचणार आहोत, कशाही प्रमाणे तयारी करा. पण तुम्ही जे काही तयारी करत आहात त्याला अजून जास्त सिक्युअर करणे, स्टेबल करणे आणि सक्सेसफुल बनवणे या उद्देशानं, तयारी करण्याच्या उद्देशानं आपण जसं राज्यघटनेचं मेंटरशिप प्लस रिव्हिजन सुरू केलेलं आहे, अगदी तसंच इकॉनॉमीचं सुद्धा मेंटरशिप प्लस रिव्हिजन आपण सुरू करतोय. काय असणार आहे यामध्ये? तर यामध्ये तुम्हाला येणाऱ्या गट क च्या पूर्व आणि मुख्य दोन्हीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं त्या विषयावर मजबूत पकड येईल याप्रमाणे तयारी करणे आहे. पूर्व परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न आहेत आणि मुख्य परीक्षेमध्ये 10 प्रश्न आहेत. या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला 25 क्वेश्चनसाठी तयार होणे आहे आणि यासाठी आपल्याला इथून पुढे जे टॉपिक तयार करावे लागणार आहेत ते असे टॉपिक मी तुम्हाला या मेंटरशिप बॅचमध्ये देणार आहे. हे टॉपिकचं नियोजन आहे. राष्ट्रीय उत्पन्न, सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, आर्थिक वृद्धी, दारिद्र्य, बेरोजगारी, विकास निर्देशांक, शाश्वत विकास, लोकसंख्या, नियोजन आणि पंचवार्षिक योजना, हे सगळे टॉपिक तुम्हाला इथं बघूनच लक्षात येईल की हे सगळे प्रीला ऑलरेडी खूप जास्त वेटेजेबल असलेले टॉपिक आहेत. एवढ्याच टॉपिकवरती किमान 5 ते 6 प्रश्न दरवर्षी प्रीमध्ये येताना दिसत आहेत. तर असंच या टॉपिकच्या वर मी तुम्हाला टेस्ट देणार आहे. 10 मार्काची एक टेस्ट, अशा 2 टेस्ट राष्ट्रीय उत्पन्नावर आहेत. सूक्ष्म स्थूलवर एक टेस्ट आहे, आर्थिक वृद्धी विकासवर एक टेस्ट आहे, दारिद्र्यावर 2 टेस्ट आहेत, बेरोजगारी लहान टॉपिक आहे एक टेस्ट आहे, विकास निर्देशांक त्याच्यामध्ये जवळपास मी 22 इंडेक्स घेत असतो, त्या इंडेक्सवर आधारित 2 टेस्ट आहेत, शाश्वत विकास 2 टेस्ट आहेत, एसडीजी एमडीजी गोल आणि त्याचा इतिहास आयोग विचारत आहे, लोकसंख्या मोठा टॉपिक आहे महत्वाचा आहे 2 टेस्ट, पंचवार्षिक योजना परीक्षेतच आयोग 2 विचारते प्रश्न, त्यामुळे याच्यावर आपण टेस्ट 4 ठेवलेले आहेत, नीती आयोग राष्ट्रीय विकास परिषद कव्हर केलेला आहे, सार्वजनिक वित्त सर्वात महत्वाचा आणि मोठा टॉपिक आहे, परीक्षेत किमान 2 प्रश्न येतात, 5 टेस्ट ठेवलेत, कर टॅक्स टॉपिक वरती पण एखादा प्रश्न येतो म्हणून 2 टेस्ट ठेवलेत, वित्तीय बाजार 1, भांडवल बाजार 1, आरबीआय 2, बँकिंग 2, चलन पैसा 2, चलनवाढ भाववाढ याबद्दलच्या 2 टेस्ट, सीपीआय कंझ्युमर प्राइस इंडेक्स, डब्ल्यूपीआय होलसेल प्राइस इंडेक्स 1 टेस्ट, कृषीवर 2 टेस्ट, कारण सीपीआय डब्ल्यूपीआय चलनवाढ भाववाढ या रिलेटेड आयोग एक तरी प्रश्न हमखास विचारत आहे. आपण असा कुठला टॉपिक सोडून द्यायचा नाही त्याच्यावर टेस्ट नाही आहेत आणि ह्या टेस्ट म्हणजे फक्त टेस्ट नसून त्याच्या टेस्टच्या माध्यमातून त्या टॉपिकला कंप्लीट रिवाइज करून देणे हा या मेंटरशिपचा मूलभूत उद्देश आहे. जे आपण टॉपिक प्रिपेअर करतोय त्या माध्यमातून त्याचं संपूर्ण रिव्हिजन करणे. जसं की समजा इथं मी चलनवाढ भाववाढवर 2 टेस्ट ठेवलेत, तर चलनवाढ भाववाढच्या 2 टेस्टचं एक्सप्लेनेशन जे करणार आहे ते ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास कधी कधी 1 तास असणार आहे. तर मग त्या 1 तासाच्या माध्यमातून तो टॉपिकच कव्हर होतोय. याप्रमाणे प्रिपरेशन हा त्याचा मूलभूत उद्देश आहे. एक टेस्ट 10 मार्काची आहे तर त्याच्यावर किमान 20 मिनिटं तरी एक्सप्लेनेशन आहे.
2 टेस्ट आहे, त्याचा अर्थ 40 मिनिट 45 मिनिटाचं एक्सप्लेनेशन आहे. मग या पॉईंट ऑफ व्ह्यूनं टेस्टच्या एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून तो संपूर्ण टॉपिकच कंप्लीट करणे, आणि ते फक्त कंप्लीट करणे नाही, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करा, त्याचा कंटेंट द्या, आणि त्या कंटेंट रिलेटेड फॅक्ट कव्हर करा, आणि त्या प्रश्नाच्याच माध्यमातून त्याचं सध्याचं काही करंट अपडेट आहे तर तो अपडेटही कव्हर करा. कन्सेप्ट, कंटेंट, त्याचं करंट, ह्या 3 माध्यमातून त्या विषयाला मजबूत पकड करता येईल, आणि तेही फक्त डेटा नाही, त्यासोबत क्वेश्चन MCQ सुद्धा. हे सगळं कव्हर करणे या उद्देशाने ही टॉपिकची रचना केलेली आहे. इथपर्यंत हे 23 टॉपिक आहेत. त्याच्या पुढे याच्यात एकूण जवळपास आपण 40 पेक्षा जास्त टॉपिकचं मेन टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत जर आपण पेपरच्या तयारीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर कोणी काय सांगेल, ऑन ॲव्हरेज साधारण एक 10 टॉपिक केले तरी आपल्याला प्री पास होता येतंय, असं संबोधलं जातं. म्हणजे 10-12 टॉपिक करा, विषय संपतो, याप्रमाणे बघितलं जाते. पण 10-12 टॉपिक नाही, 10-12 टॉपिक मधून कॉमन गोष्टी कव्हर होतात, पण जे वरचे 5-6 प्रश्न आहेत ते टॅकल करण्यासाठी तुम्हाला सगळ्या टॉपिकवर किमान 2-4 पानं वाचली पाहिजे, त्याच्यावर किमान 10-20 क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी टॉपिक कव्हर केलेले आहेत. व्यापार असा सिलेबसला टॉपिक आहे प्रीमध्ये. त्यानंतर व्यापार तो व्यवहार तो त्याच्यात येतो, परकीय व्यापार धोरण त्याच्यात येतो, आयात निर्यात त्याचा पार्ट आहे, आकडेवारी आयोग विचारते, FDI FII आकडेवारी आयोग विचारतं, पहिला दुसरा तिसरा राष्ट्र राज्य कोणते कोणते आहेत या गुंतवणुकीच्या बाबतीत, फेराफेमा कधीतरी विचारतात, 91ची सुधारणा, हे LPG धोरण, जागतिकीकरण उदारीकरण खासगीकरणाचा पार्ट आहे, रुपया परिवर्तन, रुपया अवमूल्यन, आर्थिक वित्तीय संघटना, आर्थिक वित्तीय संघटनामध्ये दरवर्षी एकतरी प्रश्न येतोय, WTO IMF वर्ल्ड बँक, त्यासोबत ADB बँका या संदर्भातले प्रश्न आहेत. आणि आता G20 रिलेटेड प्रश्न, G8 रिलेटेड प्रश्न, हे सगळं येणं अपेक्षित आहे. म्हणून याच्यावर मी 5 टेस्ट ठेवलेत. एक प्रश्न त्याच्यावर येतो, पायाभूत सुविधांचा विकास एखादा येतो, डेव्हलपमेंट, रेल्वे, रस्ते, पोर्ट, एअरपोर्ट, हे सगळं आहे, आरोग्य, शिक्षण या रिलेटेड एकतरी प्रश्न असतो योजनांवर आधारित, म्हणून 2 टेस्ट ठेवलेत. केंद्र आणि सरकारच्या योजना, त्याच्यावर किमान 2 प्रश्न आयोग विचारतो, म्हणून 5 टेस्ट ठेवलेत. 5 टेस्ट म्हणजे 50 क्वेश्चन झाले. त्यानंतर केंद्राचा अर्थसंकल्प, राज्याचा अर्थसंकल्प, 2-2 टेस्ट. केंद्राची आर्थिक पाहणी, राज्याची आर्थिक पाहणी, 2-2 टेस्ट. आणि त्याचं करंट रिलेटेड, आता इकॉनॉमीच्या करंट रिलेटेड काही डेटा इम्पॉर्टंट असेल तर त्याच्यावरही टेस्ट ठेवले आहेत. अशा एकूण जे टेस्ट आपण घेणार आहोत, एकूण किती झाले टॉपिक, 41 टॉपिक. या 41 टॉपिकच्या माध्यमातून मी तुम्हाला जे टोटल या बॅचमध्ये टेस्ट घेणार आहे ते डेली टेस्ट 10 मार्काची 10 प्रश्नांची असणार आहे. असे एकूण 90 टेस्ट आपण यामध्ये घेतोय. जवळपास 900 प्रश्नांचा सराव याप्रमाणे इथून पुढच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये होणार आहे. दुसरं टॉपिकनुसार जे टॉपिक आहेत, आता आपण बोललो जवळपास 40 टॉपिक आहेत, तर त्याला कन्वर्ट करून ऑन अँड ॲव्हरेज 2 टॉपिकवर 1, 2 टॉपिकवर 1 याप्रमाणे अशा 21 टेस्ट किमान होणार आहेत. 25 ते 30 प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत आणि 20 टेस्ट याप्रमाणे इथं घेतले जातील आहे. मग आता हे 2 टेस्ट झाल्या. दररोज सरावासाठी तुम्हाला आता मी सांगितलं त्याप्रमाणे टॉपिक असेल. उद्या हा टॉपिक आहे, त्याच्यावर ही टेस्ट आहे. तर तुम्हाला आपल्या ॲपमध्ये, पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲप्लिकेशनमध्ये हा इकॉनॉमिक्स मेंटरशिप नावाचा कोर्स आहे आणि त्या कोर्समध्ये जाऊन तुम्हाला हे टाइम टेबल बघायचं आहे. आणि ह्या टाइम टेबल प्रमाणे याच्यातली पहिला टॉपिक असेल तर ते पहिल्या टॉपिकवर समजा उद्या टेस्ट आहे, तर उद्या टेस्ट अपलोड होईल आणि त्या टेस्टचं एक्सप्लेनेशनही उद्या अपलोड होईल आहे. मग याप्रमाणे तुम्हाला आता कळतं की परवाला कुठला टेस्ट आहे आणि कुठला टॉपिक आहे. त्याप्रमाणे एक दररोज टॉपिक टेस्ट असेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचं अभ्यास करायचा आहे. आणि मी दिलेल्या टेस्ट आणि त्याच्यावर एक्सप्लेनेशन ऐकलात की त्या विषयाचं काम परफेक्ट कंप्लीट होणार आहे. याप्रमाणे आपण अगोदर त्या टॉपिकवर मायक्रो लेवलच्या टेस्ट आणि त्या टॉपिकवर कॉम्प्रेहेन्सिव्ह पूर्ण टॉपिकला कव्हर होईल अशा 20 टेस्ट. त्यानंतर संपूर्ण सिलेबसवर आधारित अजून पुन्हा 100 मार्काच्या टेस्टही, हे जवळपास 400-500 क्वेश्चन पर्यंतचा पाठ. त्यानंतर आयोगाचे PYQ सुद्धा याच्यामध्ये, ते पण 8 ते 10 पेपर आहेत, त्याचेही किमान 150-200 क्वेश्चन्स आहेत. हे सगळं मिळून या बॅचमध्ये काय काय होणार आहे तर हे आत्ता बघितलं आपण. 900 क्वेश्चन डेली टेस्ट, 500 क्वेश्चन्स टॉपिक वाईज टेस्ट, 500 क्वेश्चन कॉम्प्रेहेन्सिव्ह संपूर्ण सिलेबसवर आधारित टेस्ट, 200 क्वेश्चन आयोगाचे प्रिव्हियस इयरचे पेपर्स. ह्या सगळ्यांचं टेस्ट प्लस एक्सप्लेनेशन आणि डेली
टाइम टेबल टार्गेट नुसार अभ्यास याप्रमाणे आपला पूर्ण तयारीचा पाठ सप्टेंबर एंडिंग पर्यंत मजबूत करणे आणि 15 पैकी 15 मार्काकडे जाण्यासाठी जे काही करावं लागतंय ते करण्याचा प्रयत्न या माध्यमातून असणार आहे. आणि हे सगळं तुम्हाला प्रॉपर शेड्यूलनुसार सुरू करण्यासाठी पेरा इन्स्टिट्यूट हे ॲप आपलं डाउनलोड करा. खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून ते कोर्स जॉईन करा. आणि या कोर्ससाठी आपण काय बोललो, जवळपास 2100 क्वेश्चन्स आहेत आणि 100+ पेपर्स आहेत. डेली वीकली टॉपिकनुसार जे टेस्ट होणार आहे ते 100+ होणार आहेत. म्हणजे 100+ टेस्टसाठी फक्त 100 रुपये फीस आहे. एका पेपरसाठी ₹1 नॉमिनल फीस नावाला ठेवलेली आहे. त्या कोर्सबद्दल एक किमान व्हॅल्यू असावी या उद्देशानं. मूळ उद्देश आहे तुम्ही प्रॅक्टिस करावी. तुम्ही फक्त अभ्यास करताय असं होऊ नये. अभ्यास पण होत नाही काही वेळेला अनेकांचा, तर तो अभ्यास जरी करत नसला किंवा त्याचं प्रॉपर स्टडी होत नसलं किंवा मी काय ट्रॅकवर आहे की नाही कळत नसलं, मी काय नेमकं करू, अजून काय करायला पाहिजे होतं, माझ्या स्टडीमध्ये काय बॅकलॉग आहे, हे सगळं करण्यासाठी, तुम्हाला ते कळण्यासाठी या कोर्समध्ये मी या माध्यमातून हेल्प करतोय. त्या टॉपिकचा एक्झॅक्टली डेटा काय असला पाहिजे, त्या टॉपिकमध्ये काय काय महत्त्वाचं आहे, त्या टॉपिकमध्ये आपण काय काय करणं अपेक्षित आहे, हे मी अगोदर 1 डे बिफोर सांगितलेलं असेल. आणि त्यानुसार तुम्ही नेक्स्ट डेला वाचणार आहात, त्याच्यावर नेक्स्ट डेला टेस्ट देणार आहे. दिलेल्या टेस्टचं मी एक्सप्लेनेशन पण देतोय. त्याप्रमाणे इथून पुढे आपण हे टप्प्याटप्प्यानं डेली करायचं आहे. तुम्हाला दररोज हे लेक्चर मॅक्झिमम एक 20 मिनिटाचं लेक्चर असणार आहे. आणि हे जे 20 मिनिटाचं लेक्चर असणार आहे, तुम्ही जर त्याला स्पीड लावून पळवून बघितलात तर 10-12 मिनिटात पण फिनिश करू शकता. म्हणजे तुमचे मी फक्त 10 ते 15 मिनिटं घेत आहे. मला त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. रोज पेपर काढणे, टाइम टेबल देणे, व्हिडिओ बनवणे, लेक्चर अपलोड करणे, गायडन्स लेक्चर पण टाकणे, त्या विषयाचं तुम्हाला प्रिपरेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काही डायरेक्शन देणे, तयारी करून घेणे, याचे लेक्चर द्यायचे आणि त्यासोबत पेपरचंही लेक्चर देणे. याचा अर्थ मला खूप जास्त काम करायचं आहे, पण तुम्हाला मात्र तुमचं दिवसभराचं तुमचा अभ्यास चालू ठेवा. फक्त 15 मिनिटं आपल्या कोर्समध्ये जाऊन तेवढं लेक्चर बघायचं आहे. डेलीच्या डेली विषय फिनिश. तुम्हाला सप्टेंबर एंडिंगपर्यंत इकॉनॉमिक्समध्ये सेम आत्ता जे आपण बोललोय त्याप्रमाणे पॉलिटीमध्ये सुद्धा आपण असंच टार्गेट ठेवून 2 महिन्यात 15 पैकी 15 मार्काच्या तयारीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं 2100 प्रश्नांचा सराव करून घेण्याच्या उद्देशानं हा कोर्स आपण सुरू केलेला आहे. डेली पेपर आणि टार्गेट 4 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि इमिडिएटली या कोर्सबद्दलची माहिती डिटेलमध्ये तुम्ही यूट्यूबलाही पहा आणि आपल्या ॲप्लिकेशनमध्येही जाऊन पहा. तिथे हे लेक्चर अपलोड केलेले आहेत आणि याप्रमाणे तयारीला सुरुवात करा. वेळ वाया जाऊ देऊ नका. भरपूर जागा आहेत, म्हणजे खूप मेरिट कमी येईल असंही समजू नका आणि खूप जास्त मेरिट लागेल म्हणून टेन्शनमध्येही जाऊ नका. हे शेवटी कॉम्पिटिशन आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये भरपूर लोक कॉम्पिटेटिव्ह बनत चाललेले आहेत. 6 लाखापेक्षा अधिक लोकांनी आता ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे. याचा अर्थ इथं गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची संख्या आता वाढत जाणार आहे. कॉम्पिटिशन तेवढं जास्त आहे, तर आपल्याला आपल्या तयारीला धार लावणं, मजबूत प्रिपेअर्ड होणं, कोणतीच गोष्ट लाईटली घेणं परवडणारं नाही. एवढ्या जागा जास्त असताना आपला रिझल्ट आला नाही तर आपल्या घरचे याच्यानंतर कधीच तयारी करू देणार नाहीत. ह्याची जाणीव ठेवून असलेल्या 3 महिन्यामध्ये कुणीही प्रॉपर प्रिपरेशनचं प्लॅनिंग करून जर सातत्यपूर्ण अभ्यास केलं तर याचा दर्जा आपोआपच इम्प्रूव्हमेंट होईल. तुमचा स्कोर जेवढा आहे त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होईल. अशा प्रकारचा बूस्ट लागल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमचं माइंडसेट तशी तयारी होणं गरजेचं आहे. वेळोवेळी दररोज त्या विषयाचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे. इम्प्रूव्हमेंटसाठी काय केलं पाहिजे ते कळालं पाहिजे. दररोज तुमच्या तयारीमधलं ड्रॉबॅक समजावं यासाठी एखादा पेपर सोडवला पाहिजे. काय चुकतंय ते बघितलं पाहिजे. त्या विषयातलं त्या टॉपिकमधलं मला सगळं येते असं वाटत होतं, पण काहीतरी माझ्याकडे कंटेंट कमी पडतोय ते समजलं पाहिजे. त्याच वेळेवर तर तुम्ही आरामात पुढे सरकाल. आणि ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जाण्यासाठी तुमच्या मागे हात देऊन लागणारं कोणतरी मेंटॉर असला पाहिजे. आणि या पॉइंट ऑफ व्ह्यूनं किमान काही भूमिका तुमच्यासाठी बजावता येईल यासाठी नॉमिनल फीस ठेवून मी हे मेंटरशिपचा उपक्रम सुरू केलाय. गेल्या 3 वर्षापासून सातत्याने हे उपक्रम मी घेतोय. पण येणारी परीक्षा 3 महिन्याचा वेळ, एक मिनिट तुमचा अनमोल असा आहे. कुठल्याही प्रकारच्या वायफळ गप्पा न मारता एकदम त्या विषयाला फोकस ठेवून डेडिकेटेड डायरेक्शन देऊन तुमच्याकडं जे नॉलेज आहे त्याचा एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं राईट डायरेक्शनमध्ये प्रिपरेशन करा, प्लॅनिंग करा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा. ह्या 3 गोष्टीवर मजबूत काम करून घेण्यासाठी या कोर्सच्या माध्यमातून तुमच्या तयारीला उत्तम लेवलवरती घेऊन जाण्यासाठी मी काम करतोय.
आपल्याला अवरेज 60 मार्कापर्यंत पोहोचायचं आहे. पॉलिटी आणि इकॉनॉमी या 2 विषयाचेच 30 क्वेश्चन्स आहेत पूर्व परीक्षेमध्ये आणि या 2 विषयामध्येच 30 पैकी जर आपण 24-25च्या आसपास आणि त्याच्या पुढे पोहोचलो तर आपलं अर्ध काम इथं सेक्युअर, स्टेबल आणि सक्सेसफुल बनणार आहे. आणि ह्या गोष्टी पूर्ण करता आल्या तर नक्कीच पुढचा मार्ग आपला अजून सोपा असणार आहे. तर या कोर्सला जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरून तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जा आणि ह्या कोर्सचे पुढचे डिटेल बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स बघायला मिळतील आणि या लेक्चर्स आणि या कोर्सबद्दलचे पुढचे जे प्लॅनिंग आहेत, पुढचा शेड्यूल कसा असेल, कोणत्या टॉपिकवर असेल टेस्ट, त्याचं सगळं प्लॅनिंग नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याप्रमाणे इथून पुढे तयार राहा या विषयाच्या प्रिपरेशनसाठी आहे. थँक्यू. पुन्हा भेटू.